माननीय राज्याध्यक्ष अशोक जी सब्बन, भारतीय जनसंसद तथा जिल्हा अध्यक्ष शाखा हिंगोली डॉक्टर ज्ञानेश्वर धायगुडे मागील 7 महिन्यापासून महसूल प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना करून सुद्धा जिल्हा महसूल प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे मागील 15 दिवसापूर्वी जवळपास 8 दिवस अमरण उपोषण याच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मी केले। त्यावेळेस विभागीय आयुक्त यांनी 25/7/2024 जे मागील 15 दिवसापूर्वी स्पष्ट सांगितले होते लेखी की 25 पर्यंत आम्ही दोषींवर कारवाई करून अंतिम अहवाल देऊ, पण 25, 26, 27 आज मला वाटतं 11 तारीख आहे, आजपर्यंत अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही। कुठल्याही महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळाधिकारी, कर्मचारी अद्याप कुठलीही कारवाई किंवा अंतिम अहवाल माझ्यापर्यंत पोहोचलेला नसल्यामुळे पुन्हा दिनांक 8/7/2024 म्हणजे आज माझा अमरण उपोषणाचा 4था दिवस आहे। अद्याप विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मार्फत किंवा हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या मार्फत या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी अद्याप कोणीही पोहोचलेलं नाही। सदरील प्रकरणात मागील 4 महिन्यापूर्वी एक FIR लॉन्च होऊन त्यामध्ये 5 कोटी रुपयाचे बोजा संबंधित शेतकऱ्यांवर टाकण्यात आला, परंतु तो अहवाल त्रोटक व मनमानी स्वरूपाचा असल्यामुळे पुन्हा ETS मोजणी केल्यानंतर तो अहवाल आज 5000 ब्राचचा आल्यामुळे सदरील जे रिकव्हरी आहे ती पुन्हा 20 कोटी एवढी वाढली असून आता 25 ते 30 कोटीपर्यंत संबंधितांवर बोजा टाकण्यात येण्याची प्रोसेस चालू आहे। परंतु सदरील प्रकरणामध्ये माफिया आणि राजकीय लोकांचा दबाव असल्यामुळे व माफिया एवढे मोठ्या प्रमाणात मग्रूर असल्यामुळे मागील 3 वर्षात त्यांनी अमाप अवैध गौण खनिजाचे उत्खनन केले आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जे डेपो बनवले त्या डेपोची कुठलीही पर्यावरणाची व इतर कुठलीही दखल न घेता पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास करण्यात आला आहे। सदरील प्रकरणात माननीय विभागीय आयुक्त यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनसंसदच्या वतीने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्यापासून निवेदन देण्यास सुरुवात होणार आहे, याची विभागीय आयुक्त महोदयांनी नोंद घ्यावी। ज्ञानेश्वर धायगुडे, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनसंसद हिंगोली। मी सय्यद अब्दुल कदीर सय्यद मस्तान गोरेगावकर, भारतीय जनसंसद हिंगोली जिल्हा या ठिकाणावरून आमचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर धायगुडे सरांनी जे आंदोलन या ठिकाणी किंवा जे उपोषण उभारलेलं आहे ते खरोखरच बिलकुल हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिशय भोंगळ कारोबार झालेला आहे। जिल्हाधिकारी साहेबांचं किंवा SPचं कसल्याही प्रकारचं 2 नंबरच्या धंद्यावर नियंत्रण नाही आणि कोट्यावधी शासनाचा जो महसूल यांनी बुडवलेला आहे या चोरांनी, तर ह्यांच्या पाठिंब्याला माझा एक जनसंसद जिल्हा भारतीय जनसंसदचा मी एक सदस्य असल्यामुळे माझा 100% श्री ऑल इंडिया उलमा बोर्ड आणि जिल्हाध्यक्ष हिंगोली या संघटनेमार्फत सुद्धा मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे श्री डॉक्टर ज्ञानेश्वर धायगुडे सर यांना माझा जाहीर खुल्ला पाठिंबा, माझ्यासोबत माझे मराठवाड्याचे जिल्हाध्यक्ष उस्मान रहमान शेख सोबत माझ्यासोबत सुद्धा आहेत।